बरं, आता आपण निवडून आला आहात, तर ही जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पाडणार? नुसती विकास कामच करणं गरजेचं नसतं, तर लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. त्यांची सुखदुःखात सहभागी होणंही गरजेचं असतं. बरं, ज्या मतदारांनी आपल्याला मत टाकलं त्यांना काय संदेश देणार आणि एका मताचं मोल तुमच्यासाठी काय आहे? तर 11,218 मतं जी निवडून आलो आम्ही, त्या मताधिक्याने जो लीड भेटला मला, म्हणजे खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत असताना आपल्या शहराचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय संग्रामभैया जगताप आणि सुजयदादा विखे यांनी आम्हाला भरघोस असा प्रभागामध्ये काम करत असताना निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीच्या जोरावरच आम्ही विकास कामे व्यवस्थित करू शकलो. या कुठल्याही भागात गेलं तर मला घरापासून लांब आल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक महिला ही माझ्याशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जोडली गेली. तर आपण जेव्हा प्रचार करायला वार्डामध्ये फिरत होता त्यावेळेस काय अशा प्रश्नांची उत्तरं म्हणजे काय अशा गरजा होत्या नागरिकांच्या की वारंवार तुमच्या कानावरती आल्या? प्रभागामध्ये काम करत असताना किंवा प्रचार करत असताना आता तिथेच नगरसेवक असल्यामुळे जी कामं झाली आहेत ती पण माहिती होती आणि जी होणार आहेत किंवा जी झालेली नाहीत ही पण माहिती होती. किंवा नाहीच नागरिकांचा कधी एखादा कॉलनीतून फोन आला तर आम्ही हक्काने फोन करतो की आमच्यावर नाराज आहेत का, फोन नाही आला, त्यांना नाही समस्या नाही आहे. मग समस्या नसेल तरी आम्ही काय करतोय, आमचं काय चाललंय म्हणून फोन करायचा. सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी मी नगरसेवक म्हणून मला आज खूप अभिमान वाटतो की काम करत असताना जर आपल्या पतीची साथ असेल, त्यांनी मला प्रत्येक वेळेस सांगितलं की तू महिलांचे प्रश्न समजावून घे, तू महिलांमध्ये जा, तेव्हा कळेल. आणि खरंच नशिबाने असं काम करण्याची संधी मिळते. तर नशिबाने मिळाली आहे तुला ही संधी, तर तू घराबाहेर पडून ह्या संधीचं सोनं कर. नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24. काल निवडणुकीचा जाहीर निकाल लागला आणि या निकालामध्ये 11,218 मतांनी ऐतिहासिक दणदणीत विजयी झाल्याने नगर शहरामध्ये चर्चेला एक नवीनच उधाण आलेलं आहे. आणि नागरिकांनी एवढा मोठा विश्वास का टाकला असावा, पुढच्या 5 वर्षात काय व्हिजन असेल आणि काय बदल आपल्याला नगर शहरात प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेले दिसतील, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आता दीपालीताई बारसकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आणि आता या विकासाबद्दल आणि जे काही तुम्हाला आता नागरिकांनी एवढा मोठ्या कौलने निवडून दिलेला आहे, तर याबद्दल आपण काय सांगणार? सर्वप्रथम मी माझ्या सगळ्या मतदार राजा बंधूंचे मनापासून आभार मानेन की आमच्या बारसकर परिवारावर 4थ्या वेळेस त्यांनी विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा महापालिकेत त्यांच्यासाठी काम करण्याची संधी दिली. म्हणून सर्वप्रथम माझ्या मतदार राजा बंधूंचे प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वांचे मी मनापासून आभार मानेन. बरं, आता आपण निवडून आला आहात, तर ही जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पाडणार? ॲक्च्युली नवीन असलं की जबाबदारी काहीच नसते, की सुरुवात नवीन कामापासून. परंतु आता माझ्या स्वतःच्या 3 टर्म झाल्या. याआधी आमचे लहाने दीर श्री सतीश बारसकर हे होते नगरसेवक. म्हणजे आता जवळपास 4 टर्म आमच्या नगरसेवक म्हणून आमच्या घरात होतील. आणि खरंच या 4 टर्ममध्ये खूप छान अशी विकास कामे आमच्याकडनं झाली. लोकांशी एक चांगले संबंध जोडले गेले, जे आपण म्हणतो की आपुलकीचे संबंध असतात, प्रेमाचे संबंध असतात. कारण विकास कामं करता करता नुसती विकास कामच करणं गरजेचं नसतं, तर लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. त्यांची सुखदुःखात सहभागी होणंही गरजेचं असतं. म्हणजे विकास कामं आणि त्यांची सुखदुःख जाणून घेतलं की मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे प्रभागात काम करण्यासाठी. बरं, महिला, युवक आणि काही व्यापारी वर्ग आहे, यांच्यासाठी आपण विविध आता उपाययोजना काय करायची ठरवली? मी गेली 10 वर्ष झाले प्रभागात काम करते. हे काम करत असताना विविध बचत गटांच्या मार्फत मी महिलांमध्ये पोहोचले. तेव्हा आम्ही लघु उद्योगांसाठी किंवा गृहउद्योगांसाठी थोडेफार प्रशिक्षणही घेतले. महिलांनी ते चालूही केले. गृहउद्योग ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि बचत गट ही जी महापालिकेच्या मार्फत चालवली जातात तीही उत्तम चालू आहे. आणि जी गव्हर्नमेंटची नाहीत, नॉन गव्हर्नमेंट आहेत, ती बचत गटही व्यवस्थित चालू आहेत, जी महिलांनी फक्त एकत्र येण्यासाठी आणि कुठेतरी आपले पैसे साठवून राहण्यासाठी जी चालू केलेली आहे, तर ती पण व्यवस्थित चालू आहेत. बरं, ज्या मतदारांनी आपल्याला मत टाकले त्यांना काय संदेश देणार आणि एका मताचं मोल तुमच्यासाठी काय आहे? आता तुम्ही पाहिलं की काल महापालिकेचा निकाल लागला नगरसेवक
तर 11,218 मतं जी निवडून आलो आम्ही त्या मताधिक्याने जो लीड भेटला मला, म्हणजे खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातलं एक मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा महापालिकेच्या मार्फत आम्ही प्रभागात काम करतो, खूप विकास कामे झाली प्रभाग क्रमांक 1मध्ये. यामध्ये रस्ते असतील, ज्या मूलभूत सुविधा असतात त्या तर पूर्णपणे आम्ही लोकांना देण्याचा, नागरिकांना देण्याचा प्रयत्न केलाच. परंतु ते विकास कामे करत असताना नुसती मूलभूत सुविधा देणं गरजेचं नाही, तर त्यामध्ये ओपन प्लेस असतील ते डेव्हलप करणे, महिलांचे बचत गट व्यवस्थित चालू ठेवणे ते करणे, मुलं असतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तो प्रयत्न करणे की जागोजागी मुलांना खेळण्यासाठी मैदान असावं किंवा जागोजागी मुलांसाठी खेळण्या बसवून घ्याव्यात. तर यामध्ये मुलांचं, कारण आपण पाहतो की सध्या आपली पिढी छोटी ही जास्त करून मोबाईलच्या आहारी झालेली आणि मैदान मुलं विसरले. मला असं म्हणणं आहे की सोशल मीडिया चांगलाच आहे, परंतु लहान मुलांनी जी त्यांचे वाढीचं वय असतं त्या वयामध्ये खेळलंच पाहिजे. आणि म्हणून आपण मुलांसाठी मैदानं विकसित करणे ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेतच. आणि आत्ता या 5 वर्षामध्ये विजन म्हणजे ह्या मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत असताना आपल्या शहराचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार माननीय संग्रामभैया जगताप आणि सुजयदादा विखे यांनी आम्हाला भरघोस असा प्रभागामध्ये काम करत असताना निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीच्या जोरावरच आम्ही विकास कामे व्यवस्थित करू शकलो. आणि यापुढे 5 वर्षामध्येही विकास कामांबरोबर आम्ही अजून महिलांसाठी काय वेगळं करता येईल की ज्यामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील, महिलांच्याही आरोग्याविषयी काही कार्यक्रम असतील. कारण आपण पाहतो की महिला ही पूर्ण कुटुंबाचं आरोग्य पाहते परंतु स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करते. म्हणून यामध्ये योगा वर्ग वगैरे असतील, अशा अनेक कामे जी आहेत तर ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. आणि लहान मुलांसाठी बालसंस्कार शिबिरं असतील किंवा बालसंस्कार वर्ग असतील असंही प्रत्येक ठिकाणी आम्ही करणार. आमचा बारसकर कुटुंबीय धार्मिक कार्यक्रम करत असताना खूप चांगले कार्यक्रम आमच्या हातून होतात. ही खूप चांगली गोष्ट वाटते आमच्यासाठी. यामध्ये आम्ही याच मागच्या वर्षी, आत्ताच वर्ष झालं असेल, भागवत कथेचा कार्यक्रम केला 7 दिवस. आणि त्या भागवत कथेच्या कार्यक्रमाला इतका छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की रोज जवळपास 3-4 हजार नागरिक कथेला उपस्थित राहायचे आणि कथेचा आनंद घ्यायचे. आणि अशा प्रकारे 7 दिवस कथा चांगली चालली. हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील तेही महिला खूप छान हरिरीने भाग घेतात. स्वतः पुढे येऊन आपण हा कार्यक्रम करूया असं माझ्या प्रभागातील महिला म्हणतात. म्हणजे मलाही मग काम करत असताना जनता नेते कुटुंब म्हणून तुमच्याशी सर्वजण जोडले कुटुंब गेले. म्हणजे मी आज कुठल्याही एरियात, पाईपलाईन रोड भाग म्हणा, नागापूर गावठण म्हणा किंवा तपोवन रोड भागातील ढवण वस्ती, कसबे वस्ती, नंदनवन नगर किंवा डॉन बॉस्को म्हणा, या कुठल्याही भागात गेलं तर मला घरापासून लांब आल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक महिला ही माझ्याशी कुठल्या ना कुठल्या नात्याने जोडली गेली. जिच्याशी थोडंसं तू मेमे चालते ती ननंद भाऊजे म्हणते किंवा जी आईसारखी सांभाळते ती मायलेकीचं नातं लावते. म्हणजे अशा प्रकारे चांगलं नातं हे जोडलं गेलेलं आहे. बरं, आपण जेव्हा प्रचार करायला वार्डामध्ये फिरत होत्या त्यावेळेस काय अशा प्रश्नांची उत्तरं, म्हणजे काय अशा गरजा होत्या नागरिकांच्या की वारंवार तुमच्या कानावरती आल्या? प्रभागामध्ये काम करत असताना किंवा प्रचार करत असताना आता तिथेच नगरसेवक असल्यामुळे जी कामं झाली आहेत ती पण माहिती होती आणि जी होणार आहेत किंवा जी झालेली नाहीत ही पण माहिती होती. त्याच्यामुळे नागरिकांचे वेळोवेळी आमच्याशी फोनवर संपर्क किंवा आमचंही कॉलनीत येणं जाणं असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर तेव्हा मग त्याच्यामुळे बहुतांशी नागरिकांच्या समस्या आम्हाला माहिती होत्या. हक्कानी नागरिक फोन करतात, हक्काने फोन करतात किंवा नाहीच नागरिकांचा कधी एखादा कॉलनीतून फोन आला तर आम्ही हक्काने फोन करतो की आमच्यावर नाराज आहेत का, फोन नाही आला. त्यांनाही समस्या नाही आहे, मग समस्या नसेल तरी आम्ही काय करतोय, आमचं काय चाललंय म्हणून फोन करत जा. ओके, जनतेसाठी एक संदेश. जनतेसाठी हाच संदेश राहील की ह्या 15 वर्षामध्ये या आमच्या बारसकर कुटुंबियांवर तुम्ही खूप चांगला असा विश्वास दाखवला आणि म्हणूनच या 15 वर्षामध्ये आम्ही खूप चांगली कामे करू शकलो आपल्या या प्रभागामध्ये, या सावेडी उपनगरामध्ये. आणि पुन्हा एकदा
जी आत्ता आपली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली, या अहिल्यानगर शहरामध्ये पुन्हा एकदा माझ्या प्रभागातील नागरिकांनी खूप छान असा मला प्रतिसाद दिला आणि प्रचंड असं बहुमताने आपल्या या महापालिकेमध्ये अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी मी नगरसेवक म्हणून मला आज खूप अभिमान वाटतो की खरंच चांगली गोष्ट आहे की कुठेतरी आपल्या कामाची पोचपावती किंवा आपल्याला मिळती आहे की आपण काम केलं आहे. म्हणूनच आज आपण वर्तमानपत्रात वाचतो की दीपाली वारसकर यांचे सर्वाधिक मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवड, आणि हीच माझ्यासाठी मी केलेल्या कामाची पोचपावती असेल. आणि यामध्ये जेव्हा काम करते तेव्हा माझे पती बाळासाहेबजी वारसकर यांची मला खूप साथ असते. म्हणजे आज आपण पाहतो महापालिकेमध्ये की काम करत असताना जर आपल्या पतीची साथ असेल, त्यांनी मला प्रत्येक वेळेस सांगितलं की तू महिलांचे प्रश्न समजावून घे, तू महिलांमध्ये जा, तेव्हा कळेल. आणि खरंच नशिबाने असं काम करण्याची संधी मिळते. एवढ्या मैत्रिणी जमतात, एवढं नाती मिळतात. तर नशिबाने मिळाली आहे तुला ही संधी, तर तू घराबाहेर पडून ह्या संधीचं सोनं कर आणि शिकून घे, एक्सपिरियन्स घे चांगला की काय असतं हे काम आणि हे काम कसं करून घ्यायचं लोकांकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं, महापालिकेतून कसं करून घ्यायचं हे तू बघ. आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानेल की, आणि आज त्यांचा वाढदिवस पण आहे, तर त्यांनाही तुमच्यामार्फत मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देईल. नक्कीच सर्व परिवाराकडून पण दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की ताईंनी आपल्याला सांगितलं की पुढील 5 वर्षात काय विजन असेल त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलंच आहे. पण काही मूलभूत जरी गरजा असेल तर हक्काने फोन करत जा असं पण ते आपल्याला म्हटलेलं आहे. काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. कॅमेरामॅन मोहसिन शेखसह मी सलोनी खिंडारी, न्यूज 24 अहिल्यानगर.